रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्यामध्ये आईची ओटी कशी भरावी, जर आपल्याला आई नसेल तर आपण सासूची ओटी भरावी का, किंवा आई आणि लेक विधवा असेल तर ओटी कशी भरायची, आई नसेल किंवा एखाद्याला लेक नसेल तर ओटी कोणी भरायची, म्हणजे ज्यांना आई नाही त्यांनी ओटी कोणाची भरायची, किंवा ज्यांना लेकच नाही तर त्यांची ओटी कोणी भरावी, किंवा यावेळेस आपण अधिक महिन्यामध्ये जोडवे बदलतो तर जोडवे बदलताना आपल्याला कोणती चूक करायची नाही, अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही, अधिक महिना कधी सुरू होतोय कधी संपतोय, यासोबतच अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान कसा करायचा, ओटी भरत असताना ओटीमध्ये कोणतं साहित्य आपल्याला वापरायचं आहे, ओटी कशी भरायची आहे, जावयाचा मानपान करत असताना कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत कोणत्या वस्तू घ्यायच्या नाहीत, अशी बरीचशी माहिती म्हणजे जवळपास अधिक महिन्याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। अधिक मास म्हणजे एक वाढीव महिना। वर्षात 12 महिने असतात, मात्र खगोलीय कारणामुळे सौर वर्ष हे 365 दिवसाचं असतं आणि चंद्र वर्ष जे 354 दिवसाचं असतं। त्यातील 11 दिवसांचा फरक दरवर्षी येतो आणि सलग 3 वर्षे हा फरक 33 दिवसांचा म्हणजे संपूर्ण 1 महिन्याचा असतो। त्यामुळे दर 3 वर्षांनी अधिक मास येतो आणि अधिक मास असल्यामुळे पंचांगावर परिणाम त्याचा होत असतो। वर्षातील सर्व काही दिवसांसाठी सण जे आहेत तर ते पुढे ढकलले जातात आणि हा महिना जवळपास 30 आणि 33 दिवसांचा असल्याने वर्षातील महिने 13 होतात। त्यामुळे ज्येष्ठ महिना यावर्षी दोनदा आलेला आहे। जो अधिक मासाला स्वतःचं असं नाव नसतं, त्यामुळे तो ज्या महिन्यामध्ये येतो तर त्या महिन्याचं त्याला नाव दिलं जातं। जसं की मागच्या वेळेस श्रावण महिन्यामध्ये अधिक महिना आला होता आणि ह्यावेळेस ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे ज्येष्ठ, अधिक ज्येष्ठ आणि नीच ज्येष्ठ असं 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। तर अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केलेला असतो। भगवान विष्णू हे पृथ्वीचे पालनहार आहेत आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णूंची भक्ती, उपासना, पूजा, व्रत याला अत्यंत महत्त्व दिलं जातं। जो कोणी अधिक मासामध्ये संपूर्णपणे सात्विक भोजन करतो, भगवान विष्णूंची आराधना करतो, त्यावर कायम विष्णू कृपा करतात अशी मान्यता देखील आहे। तसेच या महिन्यात दान करण्याला देखील पुण्याचे काम मानलं जातं। अधिक महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने अनेक जण धार्मिक विधी या काळामध्ये करतात। अधिक मास हा या महिन्यामध्ये काही नियमांचं पालन करणं देखील लाभदायक मानलं जातं। या महिन्यामध्ये पूजा पाठ, भगवान विष्णूंची भक्ती करणे श्रेष्ठ मानलं जात असतं। सात्विक आहारावरती भर देणं आरोग्यासाठी हितकारक मानलं जातं। काही जण संपूर्ण अधिक मास व्रत करून केवळ फळे खातात, यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून शरीर स्वच्छ होते, हे देखील महत्त्वपूर्ण कारण आहे। अधिक मासामध्ये मांसाहार करणं टाळावं, जमेल तितकं शुद्ध अन्न ग्रहण करावं, केवळ शरीर नाही तर मनाची शुद्धी देखील कायम राखावी, आपल्या वागण्या बोलण्यात संयम आणि मधुरता असावी, मनामध्ये द्वेष राग ठेवू नये। अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी देखील या महिन्यामध्ये काही मंगल कार्य करण्यास मनाई आहे। कोणतंही शुभ कार्य अधिक मासामध्ये केलं जात नाही। या महिन्यामध्ये लग्न, मुंज, वास्तुशांती किंवा कोणतंही चांगलं कार्य करणं टाळावं, म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करणं टाळावं किंवा कोणतंही शुभ कार्य करणं टाळावं। अधिक महिन्यामध्ये नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही, कोणतीही शुभ वस्तू खरेदी केली जात नाही। या महिन्यामध्ये केवळ भगवान विष्णूंची पूजा आराधना करावी, निरंतर विष्णूंच्या नामाचा जप करणं लाभदायक मानलं जातं। पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही। मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला। भगवान श्रीकृष्ण म्हणजे श्री विष्णूंचा अवतार। अधिक मासाचं दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली। तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम असं देखील म्हटलं जातं। भगवान विष्णूंच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला आणि काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं। म्हणून तर अधिक मासामध्ये जे काही व्रत केले जातात त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना जास्त प्रमाणामध्ये केली जाते। या काळामध्ये दान, जप, तप, पूजापाठ आणि गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं। या महिन्यामध्ये आपण तुळशीला नियमित जल अर्पण करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे। तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे, कारण की भगवान श्रीहरी विष्णूंना तुळस ही अतिप्रिय
प्रिय आहे, परंतु या महिन्यामध्ये रविवारी किंवा एकादशीला चुकूनही तुळशीला पाणी जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही. तसेच अधिक महिन्यामध्ये रामायण, भगवद्गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणं किंवा वाचन करणं देखील शुभ मानलं जातं. या महिन्यामध्ये तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र अशा स्तोत्रांचं पठण तुम्हाला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त करायचं आहे, जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होईल. यावर्षी 2026मध्ये 17 मे ते 15 जून या दरम्यान अधिक महिना जो आहे तर तो असणार आहे. महाराष्ट्रामध्ये अधिक महिन्याला धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं. हिंदू धर्मात अधिक मास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यासाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचे लाड करण्याचा महिना असतो. या महिन्यामध्ये सासूरवासनीचे आई वडील जावयाला घरी बोलावून त्यांना रीतसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वानाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिक मासाचं वाण देखील दिलं जातं. हिंदू धर्मात मुलगी जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात आणि म्हणून जावयाला तुपात तळलेले 33च्या पटीत अनारसे देतात. एका चांदीच्या अथवा तांब्याच्या तामणामध्ये अनारसा ठेवून त्यावरती तांब्याचा दिवा किंवा चांदीचं निरांजन लावून जावयाला देतात. अनारसे ऐवजी बत्तासे, मैसूर पाक वगैरे जाळीदार पदार्थ देखील दिले जातात. यांची संख्या 33च असावी. या महिन्यामध्ये नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तूसुद्धा 33च्या पटीमध्ये घेऊन त्या देखील दान करतात. वशिष्ठ सिद्धांतांप्रमाणे अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर म्हणजे सुमारे 33 महिन्यानंतर येतो आणि या 33 महिन्यांसाठी म्हणून 33 वस्तूंचे दान जे आहे तर ते केले जाते. याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा देखील केला जातो, कारण की पूर्ण महिना हा 30 दिवसांचा असतो. त्यामुळे एखादा नेम व्रत दिवसातून एकदाच करणार असाल तर शेवटचे 3 दिवस दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात. तसंच 33 ही संख्या अधिक मासामध्ये महत्त्वाची आहे. 33 कोटी देव असल्याने 33 ही संख्या महत्त्वाची सांगितली जाते. लक्ष्मी मातेला चांदी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे. चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा कारक आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असं देखील म्हटलं जातं. चांदी जी आहे तर ती शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते. यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या वस्तू या भेट दिल्या जातात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे. त्यामुळे जावयाला चांदीचे निरांजन नक्की द्या. जावयाला निरांजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात. तेव्हा तुम्ही चांदीचं निरांजन जावयाला देतात तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतू ग्रहाचे वाईट परिणाम देखील कमी होतात असं देखील मानलं जातं. यासाठी जावयाला चांदीचं निरांजन अवश्य दान करावं. अधिक महिन्यामध्ये एक आवर्जून काम केलं जातं ती म्हणजे जोडव्यामध्ये भर घालणे किंवा जोडवी नवीन घेणे. अधिक मासामध्ये प्रत्येक स्त्री ही आपल्या पायातील जोडवी ही बदलत असते. अधिक महिना हा 3 वर्षातून एकदा येतो आणि 3 वर्षातून एकदा आपल्या पायातील जोडवी ही अवश्य बदलावी. अधिक महिना हा जोडवी बदलण्यासाठी एक निमित्त ठरला जातो. अधिक महिन्यामध्ये महिला एकमेकींची म्हणजे आई लेकीची, लेक आईची ही जोडवी जी आहे तर ते बदलत असतात. अधिक महिन्यामध्ये आईने लेकीसाठी जोडवी नक्की बनवावी किंवा लेकीच्या जोडव्यामध्ये भर घालावी. आईला जर शक्य नसेल, आईची परिस्थिती नसेल तर लेकीने आईची जोडवी जी आहे तर ती बदलावीत किंवा त्यामध्ये भर घालावी. जोडवी चांदीचीच घातली जातात, कारण की चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते, त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातील जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे. आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय. जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात. याला देखील शास्त्रीय कारण आहे. अंगठ्या शेजारील बोटामधील नस आणि स्त्रीचे गर्भाशय याचा थेट संबंध असतो, म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी ही ॲक्युपंक्चरचे काम करत असतात. अधिक महिन्यामध्ये सुवासिनी महिला आपली जोडवी बदलतात, कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्य
सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची. मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू, पायातील जोडवी यामुळे तर जोडवी बदलली जातात. त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या लेकीची जोडवी जी आहे तर ती बदलावीत किंवा त्यामध्ये भर घालावी आणि लेकीने या महिन्यामध्ये आईची ओटी ही आवर्जून भरावी. अधिक महिन्यामध्ये विवाहित मुलीने आईची ओटी भरणं हे खूप पुण्यकारक म्हणलं जातं. अधिक मासामध्ये आईची ओटी भरल्याने सुख, समृद्धी आणि आईचे आरोग्य हे उत्तम राहते अशी देखील धार्मिक धारणा आहे. यामुळे पितृदोष देखील कमी होण्यास मदत होतं. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरत असताना आई जर नसेल तर आपण ओटी कशी भरावी? ज्यांना आई नाही, त्यांनी त्यांच्या घरातील किंवा इतर महिला ज्या आहेत जसे की आई हयात नसेल तर तुम्ही नंदेची किंवा एखाद्या सुवासिनीची ओटी भरू शकता. तुमच्या काकूची म्हणजे चुलतीची किंवा आत्तीची किंवा घरामध्ये इतर ज्या काही स्त्रिया असतील तर त्यांना तुम्ही आई स्वरूप समजून त्यांची तुम्ही ओटी भरू शकता. परंतु ओटी भरत असताना सासूची ओटी ही आपल्याला चुकून देखील भरायची नाही. यामागे देखील एक कारण आहे. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरवल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणं हे भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. सुवासिनींची ओटी जी आहे तर ती संतती प्राप्ती व्हावी यासाठी तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुली आपल्या सवाशीण आईची ओटी भरू शकतात. लग्न कार्यामध्ये कन्यादानाला अतिशय महत्त्व दिलं जातं. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हटलं जातं. आपण ज्या लाडाखोडाने मुलीला वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचं घर मिळते. तर त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुली अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरतात. अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात. त्यात आणखीन एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी जी आहे तर ती भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात. परंतु अधिक मासामध्ये आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुली आईची ओटी भरू शकतात परंतु सासूची ओटी भरू शकत नाहीत. कारण की लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. विधवा स्त्रियांची ओटी भरत नाही. म्हणून आईची ओटी भरणं शक्य नसेल तर अन्य सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरावी. तसं केल्याने देखील सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या परिवाराला मिळतात. याचा अर्थ आई विधवा असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमय नसतात का? तर तसं नाही. विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही म्हणून तिची ओटी भरली जात नाही. पण तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. यासाठी ओटी का भरतात ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अधिक मासामध्ये आईची ओटी भरली जाते कारण की ओटी ही केवळ कृतज्ञतेचे प्रतीक आहे. गर्भधारणा हा त्यामागचा हेतू नाही. त्यामुळे ज्यांना आई नाही त्यांनी इतर सुवासिनी महिलांची ओटी भरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. किंवा काहींची जर लेकच नसेल तर त्यांची ओटी कोणी भरावी? तर अशा महिलांची ज्यांना लेक नाही तर त्यांच्या भावाच्या मुली असतील किंवा त्यांच्या जावेच्या मुली असतील म्हणजे घरातील इतर ज्या काही मुली असतील तर त्यांना आई समजून जर ओटी भरली म्हणजे आपण जर आत्तीची ओटी भरली, मावशीची ओटी भरली, ज्यांना लेक नाही तर अशा आपल्या आत्तीची, ओटीची, काकीची, चुलतीची किंवा आपल्या मैत्रिणीची ओटी जी आहे तर ती तुम्ही भरू शकता. म्हणजे एक सवासन स्त्री दुसऱ्या सवासन स्त्रीची ओटी जी आहे तर ती भरू शकता. मग विधवा आई असेल तर आपण ओटी कशी भरायची? तर विधवा आई असेल तर तुम्ही जर ओटी भरू शकत नसाल तर तुम्ही आईसाठी एखादी सुंदरशी साडी खरेदी करा. आईच्या आवडीची एखादी मिठाई किंवा आईला जे खायला आवडतं ते खायला तुम्ही यावेळेस बनवून आईला ते द्या आणि आईला तृप्त करा. आईला तुम्ही आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईच्या आवडत्या वस्तू किंवा चांदीची एखादी वस्तू आईला तुम्ही दान करा आणि आईला एखादी साडी देखील तुम्ही घेऊन देऊ शकता. असं केल्याने देखील आपल्या मनातील भावना ही व्यक्त होतात. जर लेकच विधवा असेल तर तिने आईची ओटी कशी भरावी? लेक विधवा असेल तर तिने आईची ओटी जी आहे तर ती इतर महिलांकडून, इतर सुवासिनी महिलांकडून किंवा लहान मुलींकडून, कुमारिकांकडून ओटी भरून घेतली तरी सुद्धा चालेल. आणि लेक आणि आई दोघी जर विधवा असतील तर त्यांनी एकमेकींना फक्त साडी आणि एखादी खायची वस्तू
म्हणजे एखादी मिठाई किंवा एखादी आवडीची वस्तू, चांदीची वस्तू भेट स्वरूपात देऊन बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तरीसुद्धा चालेल. आपल्याला सासूची ओटी ही चुकून देखील भरायची नाही. शिवाय ज्या महिला विधवा आहेत त्यांची ओटी देखील भरली जात नाहीत. तर ओटी का भरतात याबद्दल देखील आपण छोटीशी माहिती प्राप्त करून घेऊया. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेरून सासरी जाणाऱ्या मुलींची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकरुवाळे, हळकुंड, हळद कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधन सामुग्री वापरली जाते. नवविवाहित असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व दिलं जातं. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत वापरली जाते. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांना हे प्रतिकात्मक अर्थ आहे. त्या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी मानल्या जातात. आणि प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत ही रूढी जी आहे तर ती आवर्जून पाळली जाते. त्यामुळे या विधीचं जे महत्त्व आहे तर ते महत्त्व पाळले जाते. त्यासाठी तुमच्या सवडीने अधिक मासामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही कधीही ओटी भरू शकता. फक्त मासिक धर्मामध्ये आपल्याला ओटी जी आहे तर ती भरायची नाही किंवा सुतकामध्ये देखील ओटी भरायची नाही. त्यासाठी अधिक महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्ही जो काही मंगळवार किंवा शुक्रवार येईल त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती भरून टाका. म्हणजे पुढे तुम्हाला अडचण आली तरी देखील काहीही हरकत नाही. ओटी भरत असताना आईला पाटावरती बसवायचं आहे. प्रथम हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं. त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, एखादी साडी किंवा तुम्ही खणा नारळाने भरले तरीसुद्धा चालेल. एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस आणि नारळ आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर तांदूळ घ्यायचे. त्या तांदळावरती आपल्याला एक लेकरुवाळं हळकुंड, खारीक, खोबरं, त्यानंतर एखादं नाणं, बदाम अशा ज्या सौभाग्यकारक वस्तू आहेत, ओटीचं साहित्य आहे तर ते त्यामध्ये टाकायचं आहे. आणि आईला हळदी कुंकू लावून त्यानंतर तुम्हाला जी ओटी जी आहे म्हणजे जे साहित्य आहे तर ते आईच्या पदरामध्ये ते मला ठेवायचे आहे. म्हणजे ओटीमध्ये तुम्हाला भरायचं आहे आणि आईच्या पाया पडून आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि आईच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आईची ओटी जी आहे तर ती तुम्हाला भरायची आहे. अधिक महिन्याची ओटी भरत असताना आईच्या ओटीमध्ये तुम्ही 33 वस्तू देखील ठेवू शकता. 33 प्रकारची फळे किंवा 33 अनारसे किंवा तुम्ही 33 जी काही 33 प्रकारची मिठाई किंवा 33 रुपये देखील या ओटीमध्ये ठेवले जातात. अशी पद्धत देखील बऱ्याच जणांकडे असते. अशा पद्धतीने तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल. अधिक महिन्यामध्ये खास करून आपण जोडवी बदलत असतो. परंतु अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असताना तुम्हाला पायामध्ये सोन्याची जोडवी चुकून देखील बनवायची नाही. तुमची कितीही ऐपत असली तरी देखील कमरेखालच्या जे काही भाग आहे, अवयव आहे त्यामध्ये सोन्याचे दागिने परिधान केले जात नाही. कारण की आपण सोन्याला माता लक्ष्मी स्वरूप समजतो. त्यासाठी सोन्याचे दागिने पायामध्ये घातले जात नाही. त्यासाठी अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलत असताना तुम्हाला सोन्याची जोडवी बदलायची नाहीत. या व्यतिरिक्त तुम्ही चांदीची जोडवी जी आहेत तर ती बनवू शकता आणि जोडव्यामध्ये भर देखील घालू शकता. म्हणजे आईने लेकीची जी जोडवी आहे तर ती बदलायची असतात. याला खूप प्राधान्य दिले जातं. आईला जर शक्यच नसेल तर लेकीने आईची जोडवी बदलली तरीसुद्धा चालेल. आजच्या व्हिडिओमध्ये अधिक महिन्याविषयी, धोंड्याच्या महिन्याविषयी भरपूर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक महिन्याची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये आपल्या आईचं नाव नक्की लिहा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.